जे आमच्या पावलांकरता दिवा व आमच्या मार्गावर प्रकाश असा आहे, त्या वचनाकडे आम्ही येतो. बोल प्रभू, आम्ही तुझे दास ऐकत आहोत. आम्हाला ऐकणारे मन, समजणारं मन, ऐकणारे कान आणि त्याप्रमाणे कृती करणारा अंत करून तू द्यावंस असे आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. यावेळेस सर्वप्रथम 2024 या नववर्षाच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माझ्यातर्फे, पास्टेट कमिटीतर्फे संपूर्ण मंडळीला हे वर्ष सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं आणि विशेष करून आध्यात्मिक लाभाचं जावं अशी मी प्रभूचरणी कळकळीची प्रार्थना करत आहे. हे वर्ष आपणासाठी खरोखर एक वेगळ्या पद्धतीचं आणि एक विशेष असं वर्ष असणार आहे. आणि विशेष वर्ष अशासाठी मी म्हटलं आहे कारण ह्या वर्षामध्ये आपली मंडळी 50व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहेत. गेले 49 वर्ष परमेश्वराने आमचा प्रतिपाळ केला. ही मंडळी जे छोटंसं रोपटं होतं त्याचा आज मोठा वृक्ष झालेला आहे. अनेक कुटुंबाची भर या मंडळीमध्ये पडलेली आहे. ही मंडळी संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ ह्या मंडळीची झालेली आहे. विश्वासाने ही मंडळी खंबीर झालेली आहे. आणि विशेष करून देवाचे जे सर्व सेवक आहेत, दीक्षित आहेत, अदीक्षित आहेत, यांच्या वचनाच्या आणि विधीच्या सेवेमध्ये अनेक लोकांना, ह्या मंडळीतील सभासदांना आशीर्वादित असं केलेलं आहे. या मंडळीची परमेश्वराने भरभराट केलेली आहे. आणि विशेष करून ह्या परिसरामध्ये, ह्या अंधकारमय जगामध्ये एक प्रकाश म्हणून ही मंडळी अशी ठेवलेली आहे. आणि त्याला 50 वर्ष आपले पूर्ण होत आहेत. आणि खरोखर ही वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. याबद्दल आपण खरोखर देवाच्या नावाला गौरव देऊयात. आणि मंडळी 50व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना जर आपण इतिहास पाहू गेलो तर देवाचे निवडलेले लोक इस्रायल, यहुदी लोक यांच्या देखील सामाजिक जीवनामध्ये 50व्या वर्षाला अत्यंत अनन्यसाधारण असं महत्त्व होतं. आणि त्या वचनाकडे आपण थोड्या वेळ लक्ष देणार आहोत. ती घटना, तो प्रसंग आपण पाहण्याचा यावेळेस प्रयत्न करणार आहोत. ज्या इस्रायल लोकांची परमेश्वराने निवड केली होती, त्या इस्रायल लोकांना परमेश्वराने एक नियमशास्त्र दिलं होतं. रानावनातून भटकंती करत असताना 6 लाख इस्रायली लोक सिनाय पर्वताच्या पायथ्याशी येऊन ठेपलेले आहेत. आणि त्या ठिकाणी परमेश्वराने मोशेला एक आज्ञा दिली, तू मजबरोबर डोंगरावर चल, त्या ठिकाणी मला तुला काही वचन द्यावायचे आहेत. आणि अशा प्रकारे हा मोशे सिनाय पर्वतावर जाऊन 40 दिवस आणि 40 रात्र परमेश्वराच्या समागमात, त्याच्या सान्निध्यात होता. आणि परमेश्वराने संपूर्ण नियमशास्त्र ह्या मोशेला तिथे विदित केलेलं आहे. आणि त्या नियमशास्त्रामध्ये परमेश्वराने त्यांना काही आज्ञा दिल्या. त्यातल्या 10 आज्ञा अत्यंत महत्त्वाच्या अशा त्याला त्या दगडी पाट्यांवर कोरीव करून त्याला दिल्या होत्या. यासाठी की त्या आज्ञा जाऊन त्यांनी इस्रायल लोकांना विधित कराव्यात, सांगाव्यात. आणि ही जी 10 आज्ञा आहेत त्यामधली 4थी आज्ञा कोणती आहे, कोणाला सांगू शकेल का? 4थी आज्ञा 10 आज्ञातली 4थी आज्ञा कोणती आठवते कोणाला? आई बाप्पाचा मान राख 4थी आज्ञा आहे का? का 5वी आहे? 5वी आज्ञा आहे ती, बरोबर. 4थी आज्ञा कोणती आहे? 4थी आज्ञा ही आहे की शब्बात दिवसाची आठवण ठेवून तो तू पवित्रपणे पाळ. 6 दिवस आपले सर्व कामकाज कर, परंतु 7वा दिवस हा परमेश्वराचा दिवस आहे, तो पवित्रपणे पाळ. त्या शब्बात दिवशी तुम्ही कुठलेच कामकाज करू नये. तू, तुझा मुलगा, तुझी मुलगी, तुझा दास, तुझी दासी, तुझे गुरेढोरं आणि तुझ्या वेशीत आलेला एखादा उपरी किंवा पाहुणा याने देखील कामकाज करू नये. शब्बात दिवस पवित्रपणे पाळ. ही सक्त ताकीद आणि आज्ञा परमेश्वराने नियमशास्त्रात दिली होती. तो का पाळ हे देखील त्याने कारण सांगितलं होतं. कारण तुझा देव परमेश्वर यांनी 6 दिवस अंतराळ, पृथ्वी व समुद्र ह्याची निर्मिती केली, पण 7व्या दिवशी त्यांनी विसावा घेतला आणि तो आशीर्वादित करून पवित्र ठरविला. आणि म्हणून तूही 7वा दिवस, शब्बात दिवस पवित्रपणे पाळ. ह्या शब्बात दिवस जो पवित्रपणे पाळला पाहिजे याची आठवण आपल्या सर्वांना, ही आज्ञा आपल्या सर्वांना ठाऊक आहे. परंतु परमेश्वराने त्यांना 3 प्रकारचे शब्बात पाळण्यासाठी आज्ञा केली होती. आणि ते शब्बात कोणते हे आज आपण पाहणार आहोत. आठवड्यातला 1 दिवस शब्बात दिवस पवित्रपणे पाळ हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. परंतु दुसरा एका शब्बाताविषयी परमेश्वराने त्यांना सांगितलं होतं.
आणि त्या शब्दाविषयी आपल्याला लेवियाचं पुस्तक याच्या 25व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहण्यास मिळतं. परमेश्वर त्यांना एक ताकीद देत आहे, एक आज्ञा करत आहेत. परमेश्वराने त्यांना सांगितलेलं आहे, तुम्ही आता भटकंती करत वचनतत देश जो मी तुम्हाला अभिवचन दिलं होतं त्या देशात तुम्ही जाणार आहात. आणि मग परमेश्वर त्यांना म्हणतो, जो देश मी तुम्हाला देऊ केलेला आहे त्या देशात तुम्ही जाल त्यावेळेस त्या देशात संपूर्णपणे परमविश्रामाचं एक शब्बात वर्ष तुम्ही पाळावं, असं परमेश्वराने त्यांना सांगितलं. हा शब्बात दिवस नसून शब्बात वर्ष, एक पूर्ण संपूर्ण वर्ष तुम्ही शब्बात पाळायचा. म्हणजे 1 जानेवारी जी आजची तारीख आहे, 1 जानेवारीपासून 31 डिसेंबरपर्यंत वर्षभरचा शब्बात, असं त्यांनी परमेश्वराने त्यांना सांगितलं होतं. हा शब्बात कोणता आहे? तो म्हणतो हा मनुष्याचा शब्बात नाही, तर हा देशाला परमविश्रांतीचा शब्बात असावा. देशाला म्हणजे ज्या देशामध्ये तुम्ही राहता त्या देशातली जी जमीन आहे त्या जमिनीला तुम्ही शब्बात द्यायचा. शब्बात या नावाचा अर्थ विसावा. जसं तुम्ही आठवड्यातून 1 दिवस विसावा घेता, शब्बाताचा दिवस आहे, तसं संपूर्ण एक वर्ष शब्बाताचं वर्ष म्हणजे त्या देशाच्या जमिनीला विसावा द्यायचा. शब्बात वर्ष तुम्ही पाळायचं. त्यांना सांगितलं, तुम्ही 6 वर्ष शेती करा, 6 वर्ष शेते पेरा, द्राक्षवेळीची छाटणी करा, तो उपज तुम्ही घ्या, आपण मिळवा, तुम्ही कमवा. पण 7वं वर्ष संपूर्ण देशाला परमविश्रामाचं वर्ष असावं. त्या 7व्या वर्षी शेती करू नये, शेती पेरू नयेत आणि द्राक्षमळ्याची छाटणी करू नये. संपूर्ण वर्षभर त्या शेतीला विसावा द्यायचा. एक कडक आज्ञा परमेश्वराने त्यांना दिली होती. आणि पुढे तोच म्हणतो, मग तुम्ही तर म्हणाल, मग 7व्या वर्षी आम्ही खायचं काय? जर जमिनीला विसावा द्यायचा, 1 वर्षभर पेरणी करायची नाही, कापणी करायची नाही, पीक त्यातून उगवायचं नाही, तर मग खायचं काय? परमेश्वर त्याचंही देखील उत्तर देत आहे. मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला 6व्या वर्षी अशी बरकत देईल की जमीन तुम्हाला 3 वर्षाचं पीक देईल. त्याची सोय मी तुम्हाला करून ठेवत आहे. ह्या शब्बात वर्षाची तरतूद मी तुम्हासाठी करून ठेवतो. 6व्या वर्षी ती जमीन तुम्हाला 3 वर्षाचं पीक देईल. 3 वर्षाचं कशाला? 1 वर्ष 6वं वर्ष ह्या तुम्ही खाल. 7वं वर्ष शब्बाताचं वर्ष आहे. त्या दिवशी देखील त्या वर्षी जमिनीला विसावा द्यायचा, म्हणून तुम्हाला दुप्पट पीक मिळेल. आणि मग 8व्या वर्षी तुम्ही पेरणी कराल, परंतु पीक यायला 1 वर्ष पूर्ण जाणार आणि पीक हाती येऊपर्यंत 9वं वर्ष उजळणार. म्हणून 6, 7 आणि 8 या 3 वर्षासाठी 6व्या वर्षी मी तुम्हाला भरघोस पीक देईल आणि त्याप्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी शब्बात पाळायचा आहे. किती उत्तम तरतूद परमेश्वराने त्यांच्यासाठी करून ठेवली होती. म्हणजे आपण एक उदाहरण घेऊया की एखादी जमिनीचा तुकडा, समजा वर्षाला 1 पोतं गहू त्यांना मिळत असेल, आपण अशी कल्पना करूया. तो म्हणतो पहिल्या वर्षापासून 5व्या वर्षापर्यंत तो जमिनीचा तुकडा तुम्हाला वर्षाला 1 पोतं गहू देईल. परंतु 6व्या वर्षी तो जमिनीचा तुकडा तुम्हाला 3 पोते गहू देईल. असा मी चमत्कारिक बरकत तुम्हाला देईल, आशीर्वाद तुमच्यावर करेल. कशासाठी? त्यातलं 1 पोतं गहू 6व्या वर्षासाठी, दुसरं पोतं गहू शब्बाताचं 7वं वर्ष त्यासाठी तुम्हाला मिळणार. आणि 8व्या वर्षी तुम्ही पेरी करायला लागाल, पण पीक येऊपर्यंत 1 वर्ष जाणार. त्या 8व्या वर्षासाठी 3रं पोतं आणि मग 9व्या वर्षी तुम्हाला पीक हातात येईल. तुम्ही पुन्हा त्या शेतीचं कामकाज चालू करायचं. अशा प्रकारे शब्बात वर्षाची तरतूद त्याने करून ठेवली होती. शब्बात वर्ष पूर्णपणे पाळायचा हा त्याचा कडक नियम होता. त्यानंतर 3रा एक शब्बात तो सांगत आहे. तो म्हणतो 3रा शब्बात तुम्ही पाळायचा आहे. तो कोणता? 7 शब्बात वर्ष तुम्ही मोजा, असं सांगतो तो. शब्बात वर्ष म्हणजे कितवं वर्ष आहे? 7वं वर्ष. बरं ना, प्रत्येक 7 वर्षांनी शब्बात वर्ष येणार. म्हणजे जर आपण 7चा पाडा म्हटला तर 7 दुने 14, 14वं वर्ष शब्बात वर्ष, नंतर 21वं वर्ष, नंतर 28वं वर्ष, अशा दर 7 वर्षी शब्बात वर्ष येणार असेल. मग तो म्हणतो आता 7 गुणिले 7 एवढे वर्ष तुम्ही मोजा. म्हणजे किती होतात? 7 गुणिले 7 किती? 49 वर्ष. 49 वर्ष झाल्यानंतर वेगळा एक शब्बात पाळायचा आहे. तो कोणता? तर तो म्हणतो 49 वर्ष झाल्यावर पुढचा कोणता आकडा येतो? 50व्या वर्षी. तो म्हणतो ज्यावेळेस 50वं वर्ष लागेल त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट करायची आहे. ती कोणती गोष्ट? तर प्रायश्चिताच्या दिवशी संपूर्ण देशभर
मोठ्या आवाजाचं शिंग तुम्ही फुंकायचं आहे. 50 वर्ष लागताच संपूर्ण देशामध्ये शिंग घेऊन काही ठराविक लेवी लोकांनी मोठ्या आवाजाचं शिंग फुंकायचं आहे. संपूर्ण समाजामध्ये जिथं राहतात लोक त्या वस्तीमध्ये जाऊन शिंग फुंकायचं आहे. आपल्याला ठाऊक आहे, ज्यावेळेस ॲम्ब्युलन्स जातील, सायरेन वाजतात, त्यावेळेस आपल्याला कळतं काहीतरी धोक्याचा इशारा आहे. सायरेन वाजू लागले की आपल्याला कळतं की ॲम्ब्युलन्स आली आहे. तसं ज्यावेळेस तुमच्या घराभोवती संपूर्ण मोठ्या आवाजाचे शिंग फुंकले जातील, लक्षात ठेवा, 50 वर्ष आलेलं आहे. 50व्या वर्षी मोठ्या आवाजाचे शिंग संपूर्ण देशभर फुंका आणि सर्व रहिवाशांची मुक्तता झाली आहे असं जाहीर करा. हे 50वं वर्ष, हे 50वं वर्ष तुमच्यासाठी पवित्र असावं, याला योबेल असं नाव द्या. परमेश्वराने त्यांना आज्ञा दिली होती 50व्या वर्षाला योबेल असं म्हणावं. प्रियानो, आज आमच्या मंडळीचं योबेल वर्ष सुरू झालेलं आहे. 50वं वर्ष म्हणजे योबेलाचं वर्ष. योबेल या शब्दाचा अर्थ शिंगाचा दीर्घनाद. ज्या वर्षी शिंगाचा दीर्घनाद तुमच्या कानावर पडेल, संपूर्ण देशभर शिंग फुंकले जातील, त्यावेळेस समजून घ्या हे योबेल वर्ष आहे, हे तुमच्यासाठी पवित्र आहे. ह्या पवित्र वर्षी सर्व लोकांची मुक्तता करावी. जे दास आणि गुलाम आहेत त्यांनी आपापल्या वतनात आणि आपल्या कुटुंबात परत जावं. त्या दास आणि गुलामांची मुक्तता होईल. हे वर्ष तुमच्यासाठी पवित्र ठेवावे आणि याला योबेल म्हणावे. त्या वर्षी देखील शेते पेरू नयेत, द्राक्षमळ्याची छाटणी करू नयेत आणि जमिनीला परमविश्राम तुम्ही द्यावा. योबेलाचं वर्ष. आणि हे जे योबेलाचं वर्ष आहे ते एक विशेष संदेश या लोकांसाठी घेऊन आलेलं होतं. योबेलाच्या वर्षी 3 मुख्य गोष्टी करायच्या परमेश्वराने त्यांना आज्ञा दिली होती. ज्यावेळेस तुमच्या समाजामध्ये 50वं वर्ष येईल, हे योबेलाचं वर्ष, या योबेलाच्या वर्षी सर्वांची गुलामगिरीतून मुक्तता झाली आहे असं जाहीर करा. हा योबेल वर्षाचा संदेश आहे, सर्व गुलामांची मुक्तता. आणि म्हणून त्या काळामध्ये त्या समाजामध्ये लोक गुलाम म्हणून विकले जात होते. त्यांना आयुष्यभर त्या धन्याची गुलामी करावी लागत असेल. परंतु त्यांच्या आयुष्यामध्ये जर योबेल वर्ष आलं तर योबेल वर्षी तो गुलाम मुक्त केला जात असत. त्याला कुणी धनी धरून ठेवू शकत नव्हता. कायद्याने मुक्त केलेला गुलाम जरी तो गुलाम असेल तर योबेलाच्या वर्षी गुलामांची मुक्तता. हा संदेश परमेश्वर त्या ठिकाणी देऊ पाहत होता. आणि म्हणून जे सर्व गुलाम, दास दासी आहेत, जे रंजले गांजलेले तळागाळातील लोक, जे कैदी आहेत, ज्यांनी खून दरोडा केलेला आहे, तुरुंगात अडकलेले आहेत, त्यांची देखील सुटका. आणि म्हणून प्रत्येक गुलाम आणि तुरुंगातले कैदी एकाच वर्षाची पाठ होते आणि ते वर्ष म्हणजे योबेलाचं वर्ष. कारण त्यांना ठाऊक होतं योबेल वर्ष आलं म्हणजे आमची मुक्तता होणार, आम्हाला कायद्याने सुटका मिळणार आहे, आम्ही इथून पुढे गुलाम राहणार नाही. हे योबेलाच्या वर्षाचा अर्थ त्या समाजामध्ये पसरलेला होता. आणि तोच अर्थ आम्हाला परमेश्वर या ठिकाणी देत आहे. आज जर ह्या वर्षी आमचं योबेलाचं वर्ष आहे तर आमच्या गुलामगिरीतून सुटका झालेली आहे. ज्या पापाच्या गुलामगिरीमध्ये आम्ही अडकलेलो आहोत, ज्या सैतानाचं दास्य आम्ही करत आहोत, ज्या अपराधांनी आम्ही अडकलेलो आहोत, त्या सर्व अपराधांची क्षमा, पापाच्या दास्यातून मुक्तता, सैतानाच्या गुलामगिरीतून आम्ही मुक्त झालेलो आहोत असं योबेल वर्ष जाहीर करण्याचं हे 50वं आमचं वर्ष आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्या ठिकाणी आला आणि तो नाझरेत त्या गावामध्ये गेला, ते नाझरेत त्या गावामध्ये एकदा सभास्थानात तो गेला. सभास्थानात गेल्यावर त्याला गुंढाळी वाचण्याची वेळ आलेली आहे, शास्त्रभाग वाचण्याची वेळ आली. आणि त्यावेळेस त्याला एक गुंढाळी देण्यात आली. ती यशायाने लिहिलेली गुंढाळी होती. आणि ज्या ठिकाणी त्याने बोट ठेवलं आणि तो वाचू लागला, पूर्वीच्या काळी वचनं वगैरे अध्याय वचन अशी नव्हते, गुंढाळी असायची, आणि त्याने एका ठिकाणी बोट ठेवून तो पुढं वाचू लागला. आणि त्या ठिकाणी असं लिहिलं होतं, त्या ठिकाणी तो म्हणतो, परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, दिना सुवार्थ सांगण्यास त्यांनी मला अभिषेक केलेला आहे, बंदिवासात असलेल्यांची सुटका, आंधळ्यांना दृष्टी प्राप्त व्हावी आणि ठेचलेल्यांची सोडवणूक व्हावी आणि परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी, यासाठी त्यांनी मला पाठवलं आहे. परमेश्वराच्या प्रसादाचं वर्ष म्हणजे कोणतं? परमेश्वराच्या प्रसादाचं वर्ष म्हणजे योबेल वर्ष. मी योबेल वर्षाची घोषणा करण्यासाठी आलेलो आहे असं म्हणून त्यांनी गुंढाळी बंद केली आणि त्या मनुष्याला दिली आणि तो आपल्या जागेवर जाऊन बसला. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, आज हा शास्त्रभाग ऐकत असता तो पूर्ण झालेला आहे. तो शास्त्रभाग यशायाने
मशिहा तारणारा जो आहे त्याच्याविषयीच लिहिला होता, येशू ख्रिस्ताविषयी लिहिला होता. आणि त्यालाच तो शास्त्रभाग वाचण्याची त्या ठिकाणी संधी मिळाली. आणि येशू ख्रिस्त स्वतःविषयीच वाचत आहे. यशायाने सांगितलेलं आहे, बंदिवासात असलेल्यांची सुटका, आंधळ्यांना दृष्टी, ठेचलेल्यांची मुक्तता आणि परमेश्वराच्या योबेल वर्षाची घोषणा करण्यासाठी मी आलो आहे. आज हा शास्त्रभाग पूर्ण झाला आहे. हे वाचून तो बसल्यावर सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या असं म्हटलं आहे. सर्वांच्या नजर येशूवर खिळल्या. मग येशू म्हटला, संदेष्टा आपल्या गावात श्रेष्ठ मानला जात नाही. तेव्हा सर्व लोक संतापले. त्याला धरून मंदिराच्या बाहेर, गावाच्या बाहेर त्यांनी नेलं. आणि ज्या डोंगरावर ते गाव वसलं होतं त्याच्यावरून कडेलोट करण्यासाठी त्यांनी नेलं. पण येशू त्यांच्यामधून हळूच निघून गेला. तो येशू त्यांच्यामध्ये योबेल वर्षाची घोषणा करण्यासाठी आला होता. तोच प्रभू येशू ख्रिस्त, आमचा तारणारा पुनरुत्थित ख्रिस्त, आज आमच्या मंडळीमध्ये योबेल वर्षाची घोषणा करण्यास आला आहे. हे तुमच्यासाठी योबेल वर्ष आहे. ज्या पापाच्या गुलामगिरीमध्ये तुम्ही आहात, ज्या सैतानाच्या दास्यात तुम्ही अडकलेला आहात, त्यापासून तुम्हाला मुक्त करण्याची वेळ आता आली आहे. ही योबेल वर्ष तुमच्यासाठी खास वर्ष आहे. दास्यातून मुक्तता हा योबेल वर्षाचा संदेश आमच्यासाठी आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट योबेल वर्षामध्ये होत होती ती म्हणजे प्रत्येक प्रकारच्या ऋणातून तुमची सुटका. जर तुमचं कुणावर ऋण आहे, कर्ज आहे, तर कर्जाची माफी, हे त्या योबेल वर्षाचा संदेश होता. लेवीच्या 25व्या अध्यायामध्ये जर पुढं तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी असं म्हटलं आहे, जर तुझा एखादा बंधू कंगाल झाला, कफलक झाला आणि त्याने तुला स्वतःला विकलं. पूर्वीच्या काळी जर पैसा नसेल तर मनुष्य स्वतःला विकायचा, कारण त्यावेळेस गुलाम होते. आणि मग ते कर्ज फेडण्यासाठी आपल्या स्वतःला विकून तो गुलामगिरी करायचा आणि आपलं कर्ज फेडायचं. आणि म्हणून त्या ठिकाणी म्हटलं आहे, जर तुझा एखादा बंधू कंगाल आहे, कफलक आहे, त्याला पैशाची गरज आहे, म्हणून त्याने जर तुला स्वतःला विकलं तर त्याने तुझ्यापाशी राहावे आणि तुझी सेवा करावी. परंतु जेव्हा योबेल वर्ष येईल, योबेल वर्षे त्यांनी आपल्या बाळांसह तुझ्यापासून निघून आपापल्या कुटुंबात आणि वतनात जावे, कारण योबेल वर्ष आलेलं आहे. योबेल वर्षी सर्व ऋणातून सुटका. जे काय ऋण तुमचं कुणावर असेल, कर्ज असेल, सर्व कर्जाची माफी जाहीर केली जात असेल. असं हे मोठं योबेल वर्ष. ते योबेल वर्षाकडे सर्वांचं लक्ष लागत असेल. योबेल वर्ष याचा अर्थ सुटका झालेली आहे. प्रत्येक प्रकारच्या ऋणातून तुमची सुटका झाली. जर तुम्ही कोणाचं कर्ज घेतलं असेल, कर्जाची माफी त्या ठिकाणी मिळत असत. तो गुलाम आपल्या घरी पुन्हा सुखाने जात असत, कारण योबेल वर्ष आलेलं आहे. आणि म्हणून ह्या योबेल वर्षामध्ये लोकांना त्या ठिकाणी एक मोठं प्रतिपादन मिळत असत, एक मोठं दान त्या ठिकाणी प्राप्त होत असत, की योबेल वर्षी जरी तुम्ही कोणाचे गुलाम असाल तर सर्व गुलामाची सुटका होऊन, तुमच्याकडे कर्ज असेल तर कर्जाची माफी. प्रियांनो, योबेल वर्षाचा संदेश आमच्यासाठी आलेला आहे. जर आपण आज कुठल्या भीतीपोटी जगत असेल, आमची भीतीतून, निराशेतून, दैन्यावस्थेतून, दास्यातून, या सर्वातून आमची मुक्तता झालेली आहे. योबेल वर्ष जाहीर करण्याचं आजचं वर्ष आहे. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट, योबेल वर्षाचा संदेश कोणता होता? योबेल वर्षाचा संदेश हा होता की तुमची वतनाची पुनर्रचना, जी जमीन आहे, वतन आहे, त्याची पुनर्रचना योबेल वर्षी करत असत. परमेश्वराची त्यांना एक सक्त ताकीद होती. तुम्ही जर कुणाला जमीन विकता तर कायमची विकायची नाही, कारण जमीन माझी आहे. जी जमीन आमच्याकडे आहे त्याचा मालकी हक्क परमेश्वराचा आहे. मी तुम्हाला फक्त त्यावर कारभारी म्हणून ठेवलेला आहे, म्हणून जमीन कायमची विकायची नाही. पण तो म्हणतो, जर कुणी कुणाला कर्जबाजारी झाला, कफलक झाला आणि त्यांनी कुणाला जमीन विकली तर ती त्या मनुष्याची वतन दाखल होईल. परंतु योबेल वर्षी ती वतन पुन्हा ते घेण्याची वेळ आलेली आहे. ती जमीन, ते वतन पुन्हा त्याला मिळण्याची वेळ आली. योबेल वर्षी ते वतन जे त्यांनी विकलं होतं ते पुन्हा त्याला प्राप्त वेळ आलेला आहे. हा योबेल वर्षाचा संदेश होता. जर तुम्ही वतन कर्जासाठी कुणाला विकला असेल तर ते वतन तुम्हाला पुन्हा मिळत असेल. हा योबेल वर्षाचा संदेश आहे. ही जी आमची जमीन आहे, आम्हाला देवाचा शेत असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून मंडळी देवाचा शेत आहे. ह्या आमच्या जमिनीवर, माझ्या शरीरावर सैतानाने अतिक्रमण केलेलं आहे. स्वरप्रकारची डोळ्याची वासना, देहाची वासना, संसाराची फुशारकी, याच्यामुळं सैतानाने माझ्या वतनावर अतिक्रमण केलेलं असताना आज आमच्या मंडळीला 50व्या वर्षी योबेल वर्षाचा संदेश आहे की तुमचं वतन आता मुक्त करण्याची वेळ आलेली आहे. आजपर्यंत तुमचा धनी हा सैतान होता.
सैतानाच्या दास्यामध्ये तुम्ही जीवन जगत होता, सैतानाच्या आहारी तुम्ही गेलेला होता, सर्व प्रकारच्या वासनांमध्ये तुम्ही जगत होता. आता या सैतानापासून मुक्त होण्याची वेळ आलेली आहे. योबेल वर्ष तुमच्यासाठी आलेलं आहे. योबेल वर्ष मुक्तता जाहीर करतं. कारण आज आमच्या मंडळीचं योबेल वर्ष आहे. देवाचं वचन आम्हाला सांगतं, सर्वांनी पाप केलं आहे आणि देवाच्या गौरवाला ते अंतरलेले आहेत. आम्ही प्रत्येकजण पापी आहोत आणि पापाच्या गुलामगिरीमध्ये आम्ही अडकलेलो आहोत. याची ग्वाही संत पौल देखील देतो. तो म्हणतो, माझ्या देहामध्ये काहीच चांगलं वसत नाही. जे मी करू पाहतो ते मला करता येत नाही, आणि जे करू नये अशी माझी इच्छा असते तेच माझ्या हातून घडतं. पण ते मी करतो असं नाही, तर माझ्यामध्ये वसणारं पाप ते करत आहे. तो माझ्या अंतःकरणामध्ये एक वेगळाच नियम मला आढळतो. तो मला ख्रिस्तासाठी आम्ही हर्ष करत असतो. परंतु माझा देह स्वभाव असा आहे की तो मला कैद करतो आणि मला तो कैदीत ठेवतो. मला ह्या मरणाधीन देहापासून कोण सोडविल? पौलाला देखील ह्या पापाने विळख्यात घेतलं होतं. तो म्हणतो, मला मरणातून देहातून कोण सोडविल? त्या ठिकाणी तो सांगत आहे, विचार करत आहे. आणि मग तो म्हणतो, आत्म्याचा नियम ह्याने मला सोडवणूक केलेली आहे. प्रियांनो, आज आम्हाला सोडवणुकीची वेळ आलेली आहे. रोमकरास पत्र याचा 6वा अध्याय 14व वचन त्या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे, तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही, तर तुम्ही कृपेच्या अधीन आहात, म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही. हा योबेल वर्षाचा संदेश आहे. आत्तापर्यंत आमच्यावर पापाची सत्ता होती, पापाचा दरारान प्रभुत्व आमच्यावर होतं, परंतु आता पाप आमच्यावर सत्ता चालवणार नाही, कारण आम्ही कृपेच्या अधीन आहोत. ज्या वेळेस आम्ही मोहपाशामध्ये पडतो त्यावेळेस देवाची जी अफाट शक्ती म्हणजे जी कृपा आहे, त्या कृपेद्वारे आम्ही पापावर विजय मिळून पापापासून मुक्तता, पापांपासून तारण ही करण्याची आज योबेल वर्षाची वेळ आहे. आणि म्हणून इब्री लोकास पत्र याचा 4था अध्याय 16व वचन त्यामध्ये तो म्हणतो, आपणावर दया व्हावी आणि ऐनवेळी सहाय्यासाठी कृपा मिळावी, म्हणून आपण मोठ्या धैर्याने कृपेच्या राज्यासनाकडे जाऊ. किती सुंदर वचन आहे. असं वचन जुन्या करारात कुणालाच प्राप्त झालं नव्हतं, कारण जुन्या करारात कृपा मिळाली नव्हती. कृपा येशू ख्रिस्ताद्वारे आम्हाला मिळालेली आहे. ही कृपा जी आहे ती आम्हाला पापावर विजय मिळवण्यास सहाय्य करते. आणि म्हणून तो म्हणतो, आमच्यावर दया व्हावी आणि ऐनवेळी सहाय्यासाठी कृपा मिळावी. हा शब्द फार महत्त्वाचा आहे. ऐनवेळी ज्या वेळेस आमच्यावर मोहपाश येतात, आमच्यावर सैतानाचा घाला होतो, आम्ही पापात पडण्याची शक्यता दाट असते, त्या क्षणामध्ये त्या ऐनवेळी आम्हावर कृपा मिळावी असं एक अबाधित सामर्थ्य, दैवी शक्ती परमेश्वराने राखून ठेवलेली आहे की ती जर आम्ही मागितली, ती कृपा आम्ही मागितली, तर आम्ही त्या पापावर विजय मिळवू शकतो. आणि हाच अनुभव पौलाला देखील आलेला आहे. पौल म्हणतो की प्रगटीकरणाच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये, माझ्यामध्ये गर्व येऊ नये, म्हणून त्या ठिकाणी परमेश्वराने माझ्या शरीरामध्ये काटा ठेवलेला आहे. मला ठोसे मारण्याकरता सैतानाचं एक दूर ठेवलेला आहे. आणि मी त्याला 3 वेळा विनंती केली की हा काटा तू मजपासून दूर कर, पण प्रभू मला म्हटला, माझी कृपा तुला पुरी आहे. हे जे संकट, ही अडचण तुझ्यामध्ये, हा जो तुम्हाला त्रास होत आहे, वेदना होत आहेत, ह्या सर्व सहन करण्यासाठी माझी कृपा तुला आहे. तुझ्या अशक्तपणामध्ये माझी शक्ती कार्य करेल. आणि हाच योबेल वर्षाचा संदेश आहे. ज्या अशक्तपणामुळे वेळोवेळी तुम्ही त्याच पापामध्ये पडत आहात, पापाच्या दलदलीत तुम्ही फसलेले आहात, पापाच्या गुलामगिरीत तुम्ही आहात, आज त्या पापापासून सुटका होण्यासाठी कृपा तुम्हाला प्राप्त झालेली आहे. हे योबेल वर्षाचं महत्त्व आम्हाला या ठिकाणी समजलं पाहिजे. सर्व प्रकारच्या सैतानाच्या दास्यातून आणि पापाच्या गुलामगिरीतून आमची मुक्तता होण्याची वेळ आलेली आहे, कारण आमचं योबेल वर्ष आहे. परंतु पुढची मोठी शोकांतिका आपण पुढे ऐकूयात. परमेश्वराने त्यांना अभिवचन दिलं खरं, तुम्ही शब्बात वर्ष पाळायचं आहे, दर 7वं वर्ष शब्बात आहे तुम्ही पाळला पाहिजे. 50वं वर्ष योबेल आहे, ते पवित्र करायचं आहे. त्यावेळेस शेते पेरू नये, द्राक्षमळ्याची छाटणी करू नये, ते पवित्रपणे पाळा, जमिनीला विसावा द्या. ही सर्व आज्ञा मिळाली असताना ज्यावेळेस इस्रायल लोक प्रत्यक्षात वचनदत्त देशात गेले, त्यावेळेस काय झालं? ते वचनदत्त देशात जाऊन राहू लागले, तिथले ते रहिवासी झाले. आणि मग परमेश्वराने ठरलेल्याप्रमाणे प्रत्येक वर्षी त्यांना तो आशीर्वादित करत असत, बरकत देत असत. आणि मग तिथे गेल्यानंतर 6व्या वर्षी परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे
त्या वर्षी परमेश्वराने त्यांना आशीर्वादित केलं, जमिनीला बरकत मिळाली आणि त्यावेळेस त्या जमिनीने 3 पट पीक त्यांना दिलं. हे सर्व पीक, हे धान्य इस्रायल लोकांनी घेतलं आणि आपल्या कोठारात त्यांनी साठवून ठेवलं. 6वं वर्ष गेलं, शब्बात वर्ष पाळण्याची वेळ आलेली आहे. शब्बात वर्षाला सुरुवात झाली त्यावेळेस इस्रायल लोकांनी काय केलं? त्यांनी विचार केला, एक पूर्ण वर्ष वाया का घालवायचं? आपल्याला जरी 3 वर्षाचं पीक मिळालं असेल तरी शेती आपण करूया, पुन्हा शेती करूया. कारण का? मनुष्याची हाव, त्यांचा हवरेपणा तिथे नडला आणि त्यांनी शब्बात वर्ष पाळलं नाही. परमेश्वराने 3 वर्षाचं भरघोस पीक देऊन देखील पुन्हा 7व्या वर्षी त्यांनी शेते पेरली, द्राक्षमळ्याची छाटणी केली आणि शब्बात वर्ष पाळायचं राहूनच गेलं. इस्रायल लोकांनी देवाची आज्ञा मोडली. शब्बात वर्षी देखील त्यांनी शेतीची पेरणी केली, द्राक्षमळ्याची छाटणी केली. आणि मग त्यांनी पाहिलं, शब्बात वर्ष संपलं तरी कुठलं शासन आपल्याला झालं नाही. देवाने आपल्याला काहीच त्या ठिकाणी त्रास दिला नाही, उपद्रव केला नाही. आमच्यावर कुठली मरी आली नाही, आम्ही कुठं गुलामगिरीत गेलो नाही, आमच्यावर कुठला आजार पण आलं नाही. आणि असं त्यांनी पाहिल्यावर त्यांनी शब्बात वर्ष पाळलं नाही. पुन्हा 6 वर्ष निघून गेले आणि 14वं वर्ष हे पुन्हा शब्बात वर्ष आलं. त्या वर्षी देखील त्यांनी विचार केला, आपण पुन्हा जमिनीची शेती करू, पेरणी करू. आणि त्यांनी प्रत्येक वेळेस शब्बात वर्ष, जे 7वं वर्ष, ते जमिनीला विसावा न देता प्रत्येक शब्बात वर्षी त्यांनी पेरणी केली आणि छाटणी केली. जमिनीला विसावा त्यांनी दिलाच नाही. असे अनेक वर्ष निघून गेले. परमेश्वर सर्व काही आकाशातून पाहत होता. आपल्या लोकांनी ज्याप्रमाणे शब्बात वर्ष पाळलं नाही, या जमिनीला असा विसावा दिला नाही, असे अनेक वर्ष निघून गेले. जवळजवळ 490 वर्ष निघून गेलेले आहे. त्यांना कुठलेही शासन झालं नाही आणि म्हणून इस्रायल लोक या आज्ञेविषयी गाफील राहिले. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. ते आज्ञा गांभीर्याने त्याने घेतली नाही. परंतु परमेश्वराच्या न्यायाची तरवार अजून बाहेर पडली नव्हती. परमेश्वराचं वचन त्या ठिकाणी त्यांनी मोडलं होतं आणि परमेश्वर हे सर्व काय पाहत होता. आणि मग साधारण 490 वर्ष गेल्यानंतर परमेश्वराने आपला हिशोब घेण्यास सुरुवात केला. ह्या गेल्या 490 वर्षामध्ये किती वेळा त्यांनी शब्बात वर्ष मोडला आहे आणि तो हिशोब तो करू लागला. आणि 490 गुणिले 7, कारण पहिलं प्रत्येक 7वं वर्ष शब्बाताचं असतं. आणि म्हणून 490 भागिले 7 किती होतात? 70 वर्ष. ह्या 490 वर्षामध्ये 70 वर्ष असे होते की तुम्हाला शब्बात वर्ष पाळायला पाहिजे होतं, जमिनीला विसावा द्यायला पाहिजे होता, जमिनीची पेरणी आणि द्राक्षमळ्याची छाटणी करायला नको होती. 70 वेळा असं झालं, पण तुम्ही 70 वर्ष या जमिनीला विसावा दिला नाही. आणि म्हणून तुम्हाला मी आता शासन करत आहे. मी आता बाबेलचा राजा नबुकदनेझर याला बोलवतो. तो तुमच्यावर चढाई करील, तुम्हा सर्वांना बंदिवासात घेऊन जाईल आणि 70 वर्ष तुम्हाला बंदिवास करावा लागेल. त्या 70 वर्षामध्ये ही जमिनीवर छाटणी होणार नाही, पेरणी होणार नाही आणि जमिनीला विसावा किंवा शब्बात मिळेल. हे देवाचं वचन त्या ठिकाणी त्यांना प्राप्त झालं. देव आपल्या हिशोबामध्ये कधी चुकत नाही. जर त्यांनी 70 वर्ष त्या जमिनीला विसावा दिला नाही, तो म्हणतो आता मी तुम्हाला बंदिवासात घेऊन जाईल, ही जमीन मी वैराण करेल, ही जमीन ओसाड पडेल आणि 70 वर्ष तुम्हाला बाबेलचा बंदिवास सहन करावा लागेल, कारण तुम्ही माझी आज्ञा पाळली नाही. आणि म्हणून आपल्याला ठाऊक आहे, इस्रायल लोक बंदिवासात गेले आणि 70 वर्ष तिथे राहिले, कारण परमेश्वराचा हिशोब चुकता करायचा होता. प्यानो, आज ह्या यहुदी लोकांकडून आम्हाला काही धडा घेण्याची वेळ आलेली आहे. जर योबेल वर्ष पाळलं नाही, शब्बात वर्ष पाळलं नाही, तर काय स्थिती होती आपल्याला त्या ठिकाणी परमेश्वराने आपल्याला दाखवून दिलेलं आहे. आता आम्हाला योबेल वर्ष आलेलं आहे. आता आमच्यावर वेळ आलेली आहे. आम्ही त्या यहुदी लोकांकडून धडा घेणार आहोत का? हे 50वं वर्ष आमच्यासाठी योबेल वर्ष आहे. हे तुम्ही पवित्रपणे पाळावं. आम्ही ते पवित्रपणे पाळणार आहोत का? प्रियानो, आम्हाला मुक्ततेची संधी आलेली आहे. जाऊयात आपण आपल्या मंडळीतर्फे सर्वांना जाहीर करूयात की आमच्या मंडळीचं हे 50वं वर्ष आहे, योबेल वर्ष आहे. या वर्षामध्ये आम्हाला संपूर्ण पापापासून मुक्तता, सैतानाच्या दास्यातून आमची सुटका होणार आहे आणि आम्ही हे योबेल वर्ष पवित्रपणे पाळणार आहोत. आम्ही या ठिकाणी धार्मिक मेळे भरूयात, परमेश्वराची आराधना करूयात, उपासना करूयात आणि आमच्या जीवनामध्ये आयुष्यातून एकदाच येणारं 50वं वर्ष असतं. लक्षात घ्या, जर आमचं आयुष्य किती आहे?
70 वर्षांची शक्ती असलं फार तर 80 वर्ष. त्यामुळं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये योबेल वर्ष एकदाच येणार आहे, परत परत येऊ शकत नाही, कारण पुढचं योबेल वर्ष 50 वर्षांनी येणार आहे. त्यामुळे इथं जे सगळं आपण बसलेले आहोत, आमच्या जीवनामध्ये हे योबेल वर्ष एकदाच येणार आहे. पुढच्या योबेल वर्षासाठी आम्ही इथे नसणार. आणि म्हणून आपण त्या ठिकाणी परमेश्वराची आराधना करूयात, उपासना करूयात. आणि योबेल वर्ष आमच्यासाठी सुखाचं, समाधानाचं, परंतु आध्यात्मिक लाभाचं जावं, अशी कळकळीची प्रार्थना यावेळेस मी करत आहे. आपण प्रार्थना करूयात. प्रभू, आज आमच्या मंडळीला 50 वर्षामध्ये तू नेलेला आहेस. हे वर्ष आमच्यासाठी विशेष आहे, हे आमच्यासाठी योबेलाचं वर्ष आहे. आणि प्रभू, ह्यावेळेस आम्ही शिंगाचा दीर्घनाद करतो, सर्वांना पुकारून सांगतो की आमची मुक्तता झालेली आहे. पापाच्या दास्यातून, सैतानाच्या गुलामगिरीतून आमची मुक्तता झाली आहे. पाप आमच्यावर सत्ता चालवणार नाही, कारण आम्ही कृपेच्या काळात आहोत. आणि म्हणून कृपेद्वारे आम्ही तुला संतुष्ट असं जीवन जगावं. हे जे आमचं जीवन आहे, ज्याच्यावर सैतानाने अतिक्रमण केलेलं आहे, ते सोडवण्याची वेळ आता आलेली आहे. आणि म्हणून यावेळेस आम्ही योबेल वर्ष जाहीर करतो. आणि आम्ही पापातून मुक्त झालेलो आहोत, तुझे दास आम्ही आहोत. तुला संतुष्ट करणारं जीवन पवित्र आत्म्याच्या सहाय्याने जगण्यासाठी आम्ही सज्ज होतो. आम्ही प्रत्येकाला तू सहाय्य कर. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त, याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन.